कॉलेज, रस्ते, पाणी, गावोगावी प्रत्येक वाडी वस्तीवर शेतकरी कामगार पक्षाने कामं केली। आणि करत असताना 4-8 दिवसापूर्वी जे वातावरण घडून झालं मुरुड तालुक्यात, 4-6 लोक पक्षातनं गेली, त्यांनी असं वाटलं की पक्ष संपणार। पक्ष हे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष आहे, तो कधी संपणार। भाईंना मी वचन देतो, भाई तुम्ही का आम्ही सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते इंडिया आघाडी म्हणून आम्ही सर्व जाती धर्माला घेऊन तुमच्या पाठीशी 100% उभे राहणार मुरुड तालुका। आणि आम्ही तुम्हाला लीड देऊ। मुरुड तालुक्यात सर्वात जास्त आम्ही लीड देऊ। या तालुक्यातले सर्व समाजातले, मुस्लिम असो, हिंदू, आगरी, बौद्ध, आदिवासी, सर्व समाजातल्या लोकांना, माली समाज असो, सगळ्या समाजातल्या लोकांना आम्ही सोबत घेऊन इंडिया आघाडी मार्फत मुरुड तालुक्यात झंझावात निर्माण करू। आज 4 दिवसाची जनता स्वतःच्या स्वखर्चाने आलेली आहे, कोणालाही ओढून ताणून आणलेला नाही। तर आता आणि आम्ही तुम्हाला वचन देतो भाई की ही जनता तुमच्या पाठीशी 100% राहणार। आणि जे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही जास्तीत जास्त मतं मिळून आघाडी मिळून देणार। चित्रलेखाताई, पंडित शेठ, पप्पू शेठ, पाटील परिवार अतिशय चांगले गोरगरिबांची कामं करतात। आणि आज आम्ही सर्व कार्यकर्ते गोरगरीब असलो तरी निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत कार्यकर्त्या जोरावर हा शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता थांबलेला आहे। आणि याच्यात कधी बदल होणार नाही, कधी कोणाला कुठे जाणार नाहीत ही लोक। हे भाई तुम्हाला वचन देतो, या पुढे आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहत। मला मी काही जास्त बोलणार नाही, ज्यांच्या आपण रोहित साहेबांचं आणि आमदार जयंत भाईंचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत। चित्रलेखाताई, पंडित शेठ यांच्या नेतृत्वाखाली, भाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही अशी झंझावात निर्माण करू तालुक्यात, एवढं वचन देतून माझं 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।